38चा ॲव्हरेज आहे. सही आहे बिडो. इंदापूर टू कोलाडच्या मध्ये थोडेफार खड्डे आहेत. हायवेला कोण लावतो पेवर ब्लॉक्स कळत नाही मला. चायचा गो. कोलाड नंतर पण थोडेफार खड्डे आहेत. अरे देवा, ड्रायव्हरची हालत बघा ही. शिट्स मॅन. बापरे. अरे रे 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 रे, तर पडलो असतो मी चायला. खूप कमी रस्ता चांगला आहे आणि खूप जास्त रस्ता खराब आहे, अशी अवस्था वाकण फाटाच्या पुढे. अरे येड्या आहे का रे तिच्या ऐसा गो. येडे साले एक एक. आणि ड्रायव्हर ॲज युजल खराब. जायचं कुठून कळतच नाही. पुन्हा सेमच आहे, मध्ये रस्ता खराब आहे, साईडला बरं आहे तर साईडनेच जावा. साई मराठा इकडे आपण मोस्टली खातो. नमस्कार म्हणले, तुमचं आपलं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल करामध्ये मनापासून स्वागत आहे. हा माझा व्लॉग 2 आहे. मुंबई टू माणगावचा प्रवास आपण केलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल हा, तर नक्कीच पाहतो व्हिडिओ. एक नंबर प्रवास होता. पाली निजामपूर मार्गे आपण आलो होतो. आता आपण तुला बॅक टू मुंबई, माणगाव टू मुंबईचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जस्ट आपले एक सबस्क्रायबर, आपली फॅमिली, सोशल फॅमिलीमधले, यूट्यूबमधले, आपले इंस्टामधले आपल्याला भेटायला आले. त्यांनी माझी स्टोरी पाहिली आणि त्यांनी माझी गाडीकडे उभी पाहिली, तर ते तिकडून आले, मला भेटले आणि मग पुन्हा त्या साईडला गेले. एखाद आपल्याला भेटायला इथपर्यंत आले होते. खूप बरं वाटलं. थोडंफार शूट केलं, तर तुम्ही पुढे पहा. आता तर मंडळी, आता आपण आलो आहे माणगावला, निघतो बॅक टू मुंबईला. तर इकडे जरा मी थांबलो होतो, आपलं जरा आवरावलं पाणी बिणी प्यायला वगैरे. तर आपल्या इकडे सबस्क्रायबर, आपली फॅमिली मिळाली आहे. विशाल कडू तुमचं नाव ना? विशाल कडू. यांनी जस्ट मी स्टोरी बघितली इंस्टावर, बरं वाटलं भेटून. व्हिडिओ आवडतात ना? थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, आता आपण इकडून निघतो आहे. बाकीचं बोलणं आपण मोटरबॉक सेटअपमध्येच बोलू आरामात. आपण वापरतो आहे DJI Action 5 Pro ॲडव्हेंचर कॉम्बोवाला. एक नंबर आपला कॅमेरा आहे. 4 तास परफेक्टली आपली बॅटरी चाललेली आहे. त्याचं डिटेल मी त्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपला सेटअप असं काहीतरी आहे. आपण एकटं चाललो आहे, सोलो चाललो आहे. माझ्या अमूला मी गॅरंटी मिस करतो आहे फॉर शुअर. टॉप बॉक्स लावले आपण. टॉप बॉक्समध्ये थोडंफार सामान आहे आणि टँक बॅकअप. चला निघूया. तर मंडळी, फायनली आपण निघतो आहे. जरा इकडे चांगलेच आपला टाईम गेला. 11:15 वाजता काहीतरी मी तुम्हाला दाखवलं होतं ना, इकडे आपली बॅटरी संपली ती. आता बघूया किती वाजता आहेत. चला, गणपती बाप्पा मोरया. हो जा बाबा. 12:15 आयला. ऑलमोस्ट हाफ एन आवर गेला रे आपल्या इकडे. छान महारी टोपी गंडेरी आहे ग. आणि किती किलोमीटर आपले झाले आहेत? 174 किलोमीटर आपले झाले. 4 तास, 4.25 तास. ठीक आहे. ॲव्हरेज दिला आहे गाडीने 41चा. आपला स्पीड आहे 38चा ॲव्हरेज आहे. सही आहे बिडो. सही आहे. चला. आणि रेंज, पेट्रोलची रेंज आहे 268 किलोमीटर अजून. हां, चला निघूया आपण आता. हां, गणपती बाप्पा मोरया. जय माता दी. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. सगळं घेतलं ना बरोबर मी. आता मी काय काढलंच नव्हतं. हां, जे काय तर आपलं याच्यामध्ये फिरलं. कुठे काढून का ठेवलं नव्हतं. आपला जी बॅटरी संपली ती आपण चार्जर लावलेली आहे. टेन्शन नाही, होईल चार्ज ते. पण कमाल केली या DJIने. म्हणजे ऑलमोस्ट 4 तास चालली. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे यार. काय पाहिजे अजून? हो, सही आहे. आवडला आपल्याला. मोबाईल आहे ना माझा. हां. तर मंडळी, लास्ट व्लॉग मी नसेल पण नक्की पहा. त्याच्यामध्ये सांगितलं मी सर्व डिटेल, मी हा व्लॉग का करतो आहे ते. बाकी आता माणगावपासून प्रवास सुरू केलेला आहे. माणगावच्या पुढे रस्ता अजून पण चांगलाच आहे. पुढे वाट लागते आय थिंक वाकण फाटानंतर. बाकी रस्ता अजून पण मस्त आहे, काय टेन्शन नाही. चला, आता आपण जरा स्पीडअप करूया. तर आय थिंक हे आता आलं आहे इंदापूर. तर तुम्हाला मी असं पट्ट्यामध्ये सांगेन तुम्हाला मी एक गोष्ट, आपल्या रस्त्याची अपडेट. माणगाव टू इंदापूर रस्ता चुंबेश्वर एक नंबर. इथून लेफ्ट मारलं की दिवे आगर, श्रीवर्धन, आगरदांडा वगैरे येतं लेफ्ट मारलं की. आणि हे सर्व 15-15 मिनटं अंतरावरच आहे. लाईक माणगाव टू इंदापूर, मग इंदापूरच्या पुढे आपलं कोलाड वगैरे सर्व 15-15 अंतरावरच आहे. पनवेल, पेण, नागोठणे, कोलाड 12 किलोमीटर म्हणजे 15 मिनटं असं आहे ते. तर आपला माणगाव टू इंदापूर रस्ता एक नंबर. आता इंदापूरवरून सुरू करूया आपण. सिंगल वे आहे सध्या तरी, मग पुढे 2 वे होतो. हा बघा इकडे.
सिमेंटवाला रस्ता आहे, नवीन रस्ता आहे, एक नंबर रस्ता आहे. तिकडे लागला डायव्हर्जन जरा खराब आहे. हां, आणि आता राहिला वन साईड. आता रस्ता, आता एक साईडचा रस्ता फक्त ओपन ठेवला आवन जावनला, आणि तिकडचा लेफ्टचा रस्ता चालू आहे कामं. ओहो 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 ओहो, आहेत मध्ये मध्ये खड्डे आहेत. लाईक इंदापूर टू कोलाडच्या मध्ये थोडेफार खड्डे आहेत. आणि इकडे ब्रिजचं काम चालू आहे. हा पूर्णपणे हा रेडी झाला की डायरेक्ट आरपार. कधी होईल नो आयडिया. अरे अरे, हे बघा पेवर ब्लॉक्स, ते पण वरती खाली. हायवेला कोण लावतं पेवर ब्लॉक्स कळत नाही मला. चायचा गो. सिंगल रस्ता संपला आहे, लागलं आहे आता परत 4 वे. डायव्हर्जन खराब आहेत. इथे तुम्ही पुढे आलात की पुन्हा एकदा इकडे रस्ता कामं चालू आहेत लेफ्टला, आणि डायव्हर्जन ह्या युजल खराबच आहेत. इकडे पुन्हा ते ब्रिजचं काम चालू आहे. पाठी पण एक ब्रिजचं काम चालू होतं, इकडे ब्रिजचं काम चालू आहे. आणि ब्रिजच्या बाजूला जे रस्ते आहेत ते खराबच आहेत. एकदम खराब असे नाही, पण आहेत खराब. आणि स्पीड ब्रेकर बघा, अरे देवा, एवढा मोठा स्पीड ब्रेकर होता रे तो. शाळेला इथे पुढे बघा रस्ते अजून खराबच आहेत. हे बघा इकडे ब्रिजच्या बाजूला, हे बघा इकडे पूर्णपणे. हा बघा, हो 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 हो, हे बघा शाळेला. ओ माय गॉड, व्हॉट इज दिस मॅन, व्हॉट इज दिस. छायला हा बघा. इकडे तुम्ही जसं पुढे येतात, मधला पट्टाला कामं चालू आहेत. एक साईड ठेवला आवनला, दुसऱ्या साईडला जावनला. बाकी मध्ये पट्टाला काम चालू आहे. आणि आवन जावनचा रस्ता पण ठीकठाक आहे. ओके. तर आपण कोलाड लेवल पोहोचलेलो आहोत. इंदापूर टू कोलाडमध्ये रस्ते थोडेफार खराब आहेत, मध्ये कामं सुरू आहेत. आगे आएगा कोलाड टू वाकण फाटा. सांगतो तुम्हाला, कोलाडमध्ये पण कामं सुरू आहेत यार चांगली. तो ब्रिज बघा, तिकडे ब्रिजचं काम सुरू आहे. प्रॉपर कोलाडमध्ये ब्रिजचं काम सुरू आहे. ते बघा प्रॉपर कोलाडमध्ये ब्रिजचं काम सुरू आहे. अरे हो, तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो. आता आपला कॅमेरा आहे वाईड मोडमध्ये, नॉट अल्ट्रा वाईड. येताना आपण अल्ट्रा वाईड केला होता, आता वाईड करतो आहे मी. म्हणजे जो कुठचा बारा वाटेल ना आपल्याला, तो आपण आपल्या त्या राईडवर यूज करू. डिसेंबर एंडिंगच्या राईडवर. इकडून तुम्ही अलिबाग जाऊ शकता, अलिबाग रुहा वगैरे. पण इकडून आपण जात नाही, आपण पुढून जातो. पुढे रस्ता आहे तो आपण तिकडून जातो. नहीं बताओ तुमसे मिलके जादू आते हैं. आपण कोलाड सोडलं आता, तर कोलाडच्या पुढे जो ब्रिज लागतो तिकडे पण थोडेफार रस्ते खराब आहेत. बाकी आता मज्जा आहे का ना बिडू. अरे हवा खड्डा बघा, ऐसा हो. मारी टोपी आहेत खड्डे मध्ये असे मस्त मोठे मध्ये खड्डे आईला. आता पुढे 2 वे लागलेला आहे, तो सिंगल वे संपलेला आहे. आणि 2 वे चांगला रस्ता आहे. कोलाड नंतर पण थोडेफार खड्डे आहेत, नाही असं नाही म्हणता येणार. तो डोंगर काय छान वाटतो बघा ना यार, मस्त वाटतोय. म्हणजे त्याची आता अर्धे केस गेली आहेत, पाऊस आला की परत येतील, पण तरी छान वाटतंय. एक नंबर. हां बरं वाटतं रे असं उभं राहिलं की जरा. आता पुन्हा एकदा सिंगल वे लागला आहे. पुढे परत 2 वे आहे, पण तो एक मधला पट्टा सिंगल वे आहे. 2 साईडला असलेले कामं सुरू आहेत, फक्त सुरूच आहेत. चला डायव्हर्जन लागलं आणि आपण गेलो आहे आता 4 वेला. पण डायव्हर्जन खराब आहे केवढं आहे. अरे देवा, डायव्हर्जनची हालत बघा ही.
शिट्स मॅन, डायव्हर्जन बेकारच आहे. आता मला लागली आहे भूक, फ्रँकली बोलतो. तर मी विचार करतो आहे, आपलं एक हॉटेल आहे जिकडे मी नेहमीच खातो, मी आणि आमू असताना वगैरे कधी पण आपण येतो ना तर तिकडे नेहमीच खातो. पेणच्या आधी ते हॉटेल आहे, नाव विसरलो परत मी, काय नाव आहे आठवत नाही, पण तिकडे आपण जेवूया असं विचार करतो आहे मी प्रॉपर. धूळ बघा उडते, धूळ बघा. अच्छा मारी टोपी, बापरे. अरे रे 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 रे, तर पडलो असतो मी चायला. अरे पुढून पण गेलो असतो रे, मला वाटलं पुढे डिवायडर आहे, पुढून पण गेलो असतो. पण बापरे, फुल ऑन स्लीपर. या बा बाईकवाले, आरामात चालवा. हा तिकडून का गेला, म्हणून हा रस्ता बरा त्यापेक्षा, मी तर म्हणेन हा वाला. हो काय माहिती, बाकी रस्ता तर मस्त केला रे. ऑफकोर्स नया नया है वो भाई, नया है वो, हा मस्त असणारच. अरे देवा, आता नाही नाही, हा रस्ता आहे, रस्ता. मी घाबरलो, रस्ता आहे की नाही आहे. पण या रस्त्याला आरामात गाडी फास्ट मारू नका, कारण ग्रेवल्स वगैरे ते आहेतच, मध्ये मध्ये असे हे लहान लहानचे काय म्हणतात त्याला, दगडं पण आहेत त्यासाठी. तर आपण पुन्हा एकदा डायव्हर्जन, ऑफकोर्स खराब डायव्हर्जन करून आपण आलो आहेत वन वेला, आणि पुन्हा इकडे टू वे लागतो. म्हणजे हा मधले मधले, अरे हा खड्डा बघा, ऐसा गो. लहान लहानचे पट्टेच वन वे आहेत, नंतर पुन्हा बॅक टू ट्रॅक. ओहो 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 ओहो. तर मंडळी 1 वाजले आणि आपण येऊन पोचलो वाकण फाट्याला. बाबा वाकण फाटा आहे, तिथून आतमध्ये पाली खोपोलीला लागतं. आपण इकडून सुद्धा येऊ शकतो. आपण पाली निजामपूर करतो ना, तर पालीचा गणपती केल्यानंतर आपण इकडून पण बाहेर येऊ शकतो आपण. पण परत तुम्हाला बाहेर येत असेल त्या साईडला असेल तुम्हाला असेल तर टुवर्ड्स आपला माणगावला ना, पण परत तुम्हाला, तर तुम्ही आता काही खड्डे पाहिलेत कोलारचे म्हणा किंवा आपल्या इंदापूरच्या नंतरचे म्हणा, काही खड्डे अजून आहेत तिकडे, कामं सुरू आहेत. तर ते तुम्हाला मिळतील जे तुम्ही वाकण फाटून बाहेर आलात. पण तुम्ही डायरेक्ट निजामपूरवर मानगावला गेला तर हे सर्व खड्डे तुम्ही आरामात तुम्ही मिस करू शकता त्यासाठी. तर आता पाहायला गेलं मानगाव टू इंदापूर हा चांगला आहे. इंदापूर टू कोलारच्या मध्ये थोडेफार खड्डे आहेत, आणि कोलार ते वाकण फाट्याच्या मध्ये सुद्धा थोडेफार खड्डे आहेत. थोडेफारपेक्षा थोडे जास्त खड्डे आहेत, तसं आहे ते. 2 ब्रिजचं कामं सुरू होती आणि ब्रिजच्या बाजूचे रस्ते पण खराब होते. तर वाकण फाटाच्या पुढे हे असे लावलेत पेवर ब्लॉक्स, ते पण आबडधोबड, हे ज्या ऐसा खूप. हे बघा ट्रक कसला हलवत होता बघा तो, आणि राईटला कामं सुरू आहेत रस्त्याची. अरे कसला आहे बघा हा, हा ह्याला मारे टोपी कंडेरी. अरे येड्या का रे तिच्या ऐसा हो, येडे साले एक एक. हा अकलाचे कांदे चालले एक एक. चला फायनली जो पेवर ब्लॉक संपलेला आहे बाबा चायला. आता वाकण फाटाच्या पुढे ना रस्ता खराबच आहे, म्हणजे काय असं खूप कमी रस्ता चांगला आहे आणि खूप जास्त रस्ता खराब आहे अशी अवस्था आहे वाकण फाटाच्या पुढे. तो पेवर ब्लॉक गेला, आता इकडे ब्रिजचं काम सुरू आहे आणि बाजूला रस्ता खराबच असणार आहे. हो हो हो, सरप्राईजिंगली रस्ता चांगला आहे. हो सरप्राईजिंग रस्ता चांगला आहे. मला खराब होतं मग रस्ता चांगला आहे. उलटा हो, इथं उलटा भाई. हॉटेल रुचीच्या बरोबर समोरच हे मोठे मोठे खड्डे आहेत, प्लस प्लस हा एक स्पीड ब्रेकर आला. चायला कसला स्पीड ब्रेकर होता तो, म्हणजे खड्डा आणि स्पीड ब्रेकर एकत्र होतो यार. तिकडे गुळगुळीत करतात रस्ता. वा करा करा लवकर करा रे. आता असं आलं ना, कॅमेरा मी ऑन बंद करू शकत नाही. बंद केलं की रस्ता लगेच खराब येतो. परत ऑन करा. हे बघा
ओ हो ओ. आता इकडे पण सेमच अवस्था आहे, बाजूला ब्रिजचं काम सुरू आहे आणि जो रस्ता जो आहे जो बेकार आहे, पेवर ब्लॉक्सवाला आहे. हा हा हा, वाट लावून ठेवली मुंबई गोव्याची, वाट लावून ठेवली. कधी होणार रे बापा माझ्या. खड्डा बघा, हा बघा बघा बघा. हो 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 हो. अच्छा, मारी टोपी गंडेरी. आता इकडे पुढे असं मोठ्या प्रमाणात ब्रिजचं काम सुरू आहे. तिकडचा रस्ता ठेवला आवनला, इकडे ठेवला जावनला. आणि हा मध्ये उभारून कसं काय करतोय, फोटो काढतोय खड्ड्यांची. हां काढ काढ. हां हे वाटतं, हे तुटलं वाटतं इथं गाडीचं काहीतरी. हां त्या गाडीचं वाटत तुटलं त्या रस्त्यामुळे वाटतं. अरे हो पेवर ब्लॉक बघा, आई साग हो. बेकार अवस्था यार, खरोखर बेकार अवस्था आहे. ऐसा हो. अरे ऐसा कैसा चलेगा बाबा. याच गाडीचं पडलं होतं तिकडे काच ते. छायला पुढे बरेच टायमानंतर तांगा रोड लागलाय, सिमेंटवाला नवीन रस्ता, 4 वे वाला. हो हो बरं वाटतं जरा. तर तो सिमेंटवाला नवीन रस्ता संपलेला आहे. बॅक टू ओल्ड ट्रॅक, ओल्ड रस्ता, खड्डेवाला रस्ता. हो आता ऊन एवढा कडक झाला ना, दमलो जायला मी आज. प्लस भूक पण लागली, लफडत आहे. BJPचे फ्लॅग शेतामध्ये सही आहे. काय पेवर ब्लॉक लावले तरी बाबा या लोकांनी. चला डायव्हर्जन आलाय बॅक टू सिमेंट रस्ता. आणि डायव्हर्जन ॲज युजल खराब. जायचं कुठून कळतच नाही. शाबाश. पेट्रोल आहे जाईल गाडी आपली मुंबई पण आरामात जाईल. तर मंडळी मस्त रपाळवर आलो, कारण रस्ता चांगला होता. पुन्हा तो रस्ता संपलेला आहे आणि बॅक टू ओल्ड रस्ता, पेवर ब्लॉक्सवाला रस्ता. इकडे पण सेम, जिकडे ब्रिजचं कामं सुरू आहेत ना, पावसाचा रस्ता खराबच असतो. फक्त एकाच ठिकाणी आपण चांगला मिळाला, बाकी रस्ता खराबच मिळाला आपल्याला. तो ट्रक हलतो बघा कसा. हा धूळ बघा, धूळ बघा. हो खड्डे बघा इकडे मध्ये, काय काय मोठे मोठे खड्डे आहेत यार. हे बघ या साईडला. फोर वे संपला, बॅक टू सेम. ब्रिजचं काम सुरू आहे. आवण जावण रस्ता खराब नाही. हा चांगला आहे प्लॉट खराब चांगला आहे. मग इकडे कामं बघा जोरात सुरू होते या साईडला. रस्ता चांगला आहे बाबा साईडचा, ते एक मोठी गोष्ट. स्पीड ब्रेकर आहे, कळलात ना स्पीड ब्रेकर आहे. आणि त्या स्पीड ब्रेकर. वाव व्हॉट कॉम्बिनेशन. जय अंबे माता. रा चला बॅक टू नवीन रस्ता. म्हणजे वाकण पाटाच्या पुढे रस्ता ऑन ऑफ चांगला खराब आहे. काय ठिकाणी सिमेंट रस्ता लागतो, काय ठिकाणी मोठे मोठे खड्डे पण आहेत, अशी अवस्था आहे. म्हणजे वाकणपाटा टू वडगालचा ब्रिज. आता हा ब्रिज वडगालचा नाही आहे, त्याचा पुढचा आहे. डोळवीला आणि इकडेच तर लग्न होतं. मी आलो होतो माझ्या लग्नाला, इकडे कुठे लग्न होतं ते. हां इथे पुढे याच्या ब्रिजच्या पुढे त्या साईडला पाठी.
तर इकडे हा ब्रिजचा रस्ता हालत स्टार्टिंगमध्ये खराब आहे. हे बघा इकडे, पुढे बरं आहे आय थिंक सो. स्टार्टिंगमध्ये खराब आहे, नंतर बरं आहे. हो, हा मधला पट्टा खराब आहे. इकडे मधला पट्टा मध्ये येऊच नका. हां, परत जेव्हा आपण ब्रिज उतरतो पुन्हा सेमच आहे. मध्ये रस्ता खराब आहे, साईडला बरं आहे, तर साईडनीच जावा. बाकी रस्ता एक नंबर आहे रे. चला, फायनली आपण वडखलचा ब्रिज उतरलेलो आहोत. आता पुढे ते हॉटेल येईल, आपण जेवणच घेऊ. भूक आता प्रचंड प्रमाणात लागली आहे, आता होत नाही आहे बाबा. मी जे हॉटेल बोलू ना जेवायचं ते हे हॉटेल आहे. हे बघा, हॉटेल मराठा. हां हां, बरोबर. फूड मॉलच्या समोर, फूड मॉलच्या समोर हॉटेल साई मराठा. चला जाऊया जेवायला आपण. हां हां हां, बरं वाटलं रे. हॉटेल साई मराठा इकडे आपण मोस्टली खातोच आणि जेवण चांगलं असतं, काय टेन्शन नाही. चला, तर आपली थाळी आलेली आहे. त्यांना चपाती बोललो, चपाती येते. सोलकढी होती ती आपण सोलकढी परत दिली, कारण सोलकढी पियत नाही, फुकट वेस्ट नको. ते एक नंबर वाटतं आहे. जेवूया आणि मग डायरेक्ट भेटतो तुम्हाला मोटोब्लॉग सेटअपमध्ये. चला मग मंडळी, आपण निघालो आहेत. तरी किती वेळ सांगू, निघेपर्यंत 2:40 झाले. ऑलमोस्ट 1 तास गेला आपला. चला बाबा, जेवण एक नंबर होतं. प्रॉन्स थाली एक नंबर होती, मस्त होती. तिखट छान वाटली खायला, मजा आली खायला. चला, गणपती बाप्पा मोरया. बरं वाटलं यार, पोटात काहीतरी गेलं ना यार, खूप बरं वाटलं. नाहीतर चायला हालत झाली असती खराब, सिरियसली बोलतो. आणि काय नाही. आणि इकडे सर्व आता लोकल भाज्यावाला आलेले आहेत. कांदे, सुक्का बाजार. हां हां, वाशी नाका, क्या बात आहे. हे बघा, पापड बिपड सर्व. आणि ह्यांच्याकडून घ्यायला का वाटत नाही, कारण ते लोकलचे आहेत ना, फ्रेश असतं, फ्रेश चांगलं असतं. थोडंसं महाग असतं, पण ठीक आहे, त्यांचं पण पोट आहे शेवटी ना यार. तर काय, मेहनत तर असतेच ना यार. आता इकडे आपल्याला लागणार आहे पेनचा ब्रिज. ब्रिजच्या आधीच रस्ता थोडा खराब आहे इकडे. हा बघा असा. तर तुम्हाला पेनला जायचं असेल तर जायचं खालून. हा ना, स्पीड ब्रेकर मस्त मोठा आहे, तिच्या आईला हवं. हां, तर तुम्हाला पेनला जायचं असेल तर जायचं खालून, नाहीतर वरच्यावरून ब्रिज घेऊन बाहेर निघा. पुढे रस्ता बरा आहे. लाईक पेन सोडलं ना, याच्या पुढे रस्ता चांगला आहे. असे 4 वे वगैरे आहे, सिमेंटवाला रस्ता आहे, नवीन रस्ता आहे. हो, लोक याचं काय टेन्शन नाही आहे. फक्त एवढंच की रस्त्याला असे मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहेत. हा 4था का 5वा लागला माझ्या मते. हां, 4था तर आहेच. हा बघा, हा तरी लहान आहे, आधी मस्त मोठे होते यार. तर काय, आणि क्वीड लागते माझी खाली, विचार करा अशा स्पीड ब्रेकर एवढे मोठे ते. तर आता आपण येऊन पोचले खारपाडाला, वाजले 3. आणि हा 7वा का 8वा स्पीड ब्रेकर असं लागलेला आफ्टर त्या हॉटेलनंतर बाहेर पडलं ना, आयडियली पेंडनंतर. स्पीड ब्रेकर मोठे रस्ते आहेत चांगले, पण स्पीड ब्रेकर मोठे. खारपाडा ब्रिजचा जरा हाल बेकार आहेत, एकदम पण चांगला नाही, एकदम पण खराब नाही. चला, आपण आता थम्सअप फोर्टकडे आलो आहे. थम्सअप फोर्ट, क्या बात आहे, एक नंबर. आणि हा कर्नालचा रस्ता एक नंबर आहे, काय प्रॉब्लेमच नाही, काय वादच नाही आहे. कडक रस्ता आहे, कडक. तर मी विचार करतोय की मी व्हिडिओ इकडे एंड करतो. पुढे कर्नाळा, मग JNPT वगैरे, मग मुंबई येईल. काय पॉईंट नाही, कारण रस्ता चांगलाच आहे.
आधी पण मी अलिबाग वगैरे केलं, या तसं नाही केलं, तसं चांगलाच आहे. तर आपण आता व्हिडिओ आपल्याकडे एंड करूया. हा आपला होता लाईक माणगाव टू मुंबईचा प्रवास, जो आपण कर्जतला ॲड केलेला आहे त्यासाठी. तर तुम्हाला आपले व्लॉग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट. इंस्टाग्राम ID sandy_VLoggers कनेक्टवर. बाकी रस्ता म्हणालात तर ठीकठाक आहे, अजून पण खूप कामं बाकी आहेत फॉर शुअर. चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.